आम्ही भारताचे लोक असं प्रास्ताविकेतलं पहिलं वाक्य आपलं आहे आणि ते वाक्य जगण्याची कधी नव्हे तितकी आज गरज आहे। आज जे वातावरण आहे हे वाक्य आपण सगळ्यांनी जगायचं आहे आणि नागरिक म्हणून घडण्यासाठी भारताच्या नागरिकांवर हल्ला झालाय लक्षात घ्या। आणि म्हणून समस्त भारतीय म्हणून आपण एकत्र उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून हे देशभावनेचं एकतेचं बंधुतेचं गीत आम्ही तुमच्या समोर गातोय। हा जलसा हा राष्ट्रीय जलसा आहे। हा जलसा काही केवळ भीमगीतांचा जलसा नाही, हा जलसा नॅशनल जलसा आहे लक्षात ठेवा। आणि हा नॅशनल जलसा संविधानाची मूल्य सांगणारा जलसा आहे। हा जलसा देशाची एकता टिकवणारा जलसा आहे। हा जलसा देशाची बंधुता समता टिकवणारा हा जलसा आहे। आणि म्हणून हे गीत समस्त भारतीयांसाठी नागरिकांसाठी जे जे इथं ऐकतायत भारतीय जिरदा जिरा जिरदा जिर रामा हे जिरदा जिर रामा रे माझा रामा रे माझा रामा माझा रामा 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 हे देश नावाचं घर हे घर बांधण्यासाठी माझ्या बाबासाहेबांनी 18 तास लिखाण केलेलं आहे। हे देश या देशाचे नियम लिहिण्यासाठी हे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलेलं आहे लक्षात घ्या। आणि हे घर सुरक्षित ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे। हे देश नावाचं घर ना आपण माणूस सुंदर हे देश नावाचं घर ना आपण माणूस सुंदर न राहू सुखा समाधानान जगू बंधू भावान हे जिरदा जिरजी जी हे जिरदा जिरजी हे जी हे जी हे जी आहा माझ्या देशाची कीर्ती न्यारी डंका वाज जगाच्या दारी नदी नाले डोंगर कपारीन झाड झुडप खोल ही दरी झाडी जंगल हिरवळ तिही बाजूनी समुंदर अरबी सागराच्या काठाला राहणारी तुम्ही सगळी माणसं आहे। भारताच्या नकाशाचं वर्णन चालू आहे। तिही बाजूनी समुंदर समृद्धीचा दरवळण निसर्गाची कृपा भरपूर जम्मू ते कन्याकुमारी जम्मू ते कन्याकुमारी सीमा दिसती नकाशावरी असं या भूमीचं वर्णन ऐकावं लक्ष देऊन हे जिरदा जिरजी हे जिरदा जिरजी हे जी हे जी हे जी या मुंबईतच घ्या। या मुंबईत गुजराती आहेत का नाही? या मुंबईत मल्याळी माणसं आहेत, तिकडे मद्रासी अण्णा आहेत। या मुंबईत मराठवाड्याकडची लातूरकडची लोक आहेत, खानदेशची लोक आहेत, पश्चिम महाराष्ट्राची लोक आहेत, कोकणातली लोक आहेत का नाही? देशभरातली लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। आज आमची माणसं हैदराबादला IT सेक्टर मध्ये शिकायला जातात का नाही? वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं राहण्याचं व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य या संविधानानं आम्हाला दिलं। आमची निरनिराळी गाव खानपान अनेक पेहराव आमची निरनिराळी गाव खानपान अनेक पेहराव कोसा कोसावरती बदलतो या भाषेचा ठहराव मातीचा रंग निराळा लाल तांबडा न काळा तरी या मातीचा मायभूमीचा प्रत्येकास जिव्हाळा
पोटाशी कवटाळून धरी, ही माया जपून उरी पोटाशी कवटाळून धरी, करावा माणसाचा सन्मान. माणूस कुठल्याही जाती धर्माचा असला, माणूस कुठल्याही प्रांताचा असला, भाषेचा असला, माणूस कुठल्याही वर्गातला असला, श्रीमंत असो गरीब असो, रस्त्यावरचा भिकारी असो की बंगल्यात राहणारा अमीर असो, माणूस कुठलाही असो, भारतीय संविधानानं आम्हाला शिकवलं करावा माणसाचा सन्मान, करावा माणसाचा सन्मान, जगू बंधू भावान. हे जिरदा जिरजी, हे जिरदा जिरजी, हे जी, हे जी, हे जी, आहा. जर सारे देश बांधव, शाळेत प्रतिज्ञा काय घेतो आपण, काय घेतो शाळेत प्रतिज्ञा? कोण आहे शाळेत जाणार आहे? इथं पटपट सांगा. हा, काय प्रतिज्ञा आहे शाळेतली? प्रतिज्ञा सांगा. भारत माझा, सगळ्यांना माहित आहे की लका? भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे. खरंच का? खरं मनापासून का फक्त गोकंपट्टी चालल्या? बघा, हे जे म्हणणं आहे, हे म्हणणं जगणं म्हणजे नागरिक होणं आहे, लक्षात घ्या. हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. लोकशाही मजबूत होणं म्हणजे काय? जे लिहिलंय ते माणसांच्या मनामध्ये उतरावं, वागण्यामध्ये उतरावं, म्हणजे संविधान सक्सेस होणार आहे. जर सारे देश बांधव, कसं गावा बाहेर गाव, हा देश जर तुझा माझा, कसा जातीचा भेदभाव. जर आम्ही भारताची लोक नसू बंधू भावानं एक, जर आम्ही भारताची लोक नसू कर्तव्याशी नेक. हे जी, असं कसं आम्ही नागरिक, हे राष्ट्र कसं बनावन सांगून गेले ज्योतिराव. ज्योतिराव म्हणजे क्रांतिबा ज्योतिबा फुले, बरं का? ज्यांचा पिक्चर आज का काल रिलीज झाला, महात्मा ज्योतिराव फुले. सर्वांनी हा पिक्चर बघावा असं नव्यान महाजलशाच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय तुम्हाला सगळ्यांना. नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. काय म्हटले ज्योतिराव फुले? देश म्हणजे नकाशाच्या सीमा नाहीत, देश म्हणजे फक्त जमीन नाही, देश म्हणजे झाडं झुडपं प्रॉपर्टी नाही, देश म्हणजे एकमय लोक. आज काश्मीरच्या लोकांविषयी आपल्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली तर आपण देश आहोत, लक्षात घ्या. उद्या मद्रासमध्ये कुणावर अत्याचार झाला आणि आपल्यामध्ये करुणा उत्पन्न झाली तर आपण देश आहोत. मुंबईत काय अत्याचार झाला आणि कन्याकुमारीमध्ये करुणा उत्पन्न झाली तर देश आहोत. हे राष्ट्र कसं बनावन सांगून गेले ज्योतिराव. हे राष्ट्र कसं बनावन सांगून गेले ज्योतिरावन. बनते एकमय लोकान, एकमय लोक म्हणजे राष्ट्र. बनते एकमय लोकान, जगू बंधू भावान. हे जिरदा जिरजी जी, हे जिरदा जिरजी, हे जी, हे जी, हे जी, आहा. गेले इंग्रज सोडून, हा गेले आपसात फोडून, दंगलीच पेटवून रान आम्ही आपसात घेतलं झोडून. असा गुलामीतला देश केला स्वतंत्र लढून. या देशासाठी महात्मा गांधी लढले, या देशासाठी भगतसिंग लढले, राजगुरू लढले, चंद्रशेखर लढले,
सुभाषचंद्र बोस लढले, आदिवासी लढले, शेतकरी लढले, कामगार लढले, महिला लढल्या, स्वातंत्र्य सैनिक लढले आणि हा देश स्वतंत्र झाला. हा मोठा स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या देशाला आहे. असा गुलामीतला देश केला स्वतंत्र लढून, अशा बलिदानाची आब राखून सांगते हात जोडून. जे जे करतीथ निवास, जे जे करतीथ निवासन, या भूमीवर घेती श्वास. असा गौरवशाली इतिहास जपावा स्वाभिमानानं. हे जिरदाजिरजी, हे जिरदाजिरजी, हे जी, हे जी, हे जी. देशात दुसरा एक देश, जातीचा पांघरून वेश, जगतो कुंपण बांधून, त्याच्या हाती गुलामी फास. हा जातीचा देश लय भेसूर, बाईच अडवून दार. बघा, धर्म विचारून गोळ्या घातल्या वाईट आहे, नक्कीच वाईट आहे. पण जात विचारून महाराष्ट्रामध्ये रोज अत्याचार होतोय. याच्याविषयी आपली संवेदना जागृत होणार आहे का नाही? देशात दुसरा एक देश, जातीचा पांघरून वेश, जगतो कुंपण बांधून, त्याच्या हाती गुलामी फास. हा जातीचा देश लय भेसूर, बाईच अडवून दार, अन कोंडून मारतो ग फार. हा असा जातीचा जिना, उतरता चढता येईना. जातीच्या नुसार काम, दर्जाच्या नुसार दाम. शिवाशिवीचा विटाळ, दलितांच्या माथी की टाळ. जात घेऊनच जन्मत, आईबाच्या पोटी बाळ. फडकू दे असा तिरंगा. कसा देश पाहिजे आम्हाला? हा जातीनं बरबटलेला देश आम्हाला नको आहे. हा धर्मांधतेनं बरबटलेला देश आम्हाला नको आहे. आम्हाला कसा देश पाहिजे? हा गरिबीनं तळागाळात जाणारा देश आम्हाला नको आहे. हा उपाशी मरणारा देश आम्हाला नको आहे. आम्हाला कसा देश पाहिजे? फडकू दे असा तिरंगा, नको कुणी उपाशी नंगा. नको जाती धर्मात दंगा, तहजीब यमुना.